काल परवा कोणतरी एक भांडगुळ म्हणला इन्कलाब जिंदाबाद हा नारा भी देशद्रोही आहे. इन्कलाब जिंदाबाद हा नारा भी देशद्रोही आहे. अरे जो तू म्हणला तू हा चेहरा तुझ्या बापासारखा दिसना भाऊ. शिक्षक त्या देशात नव्हतो पाहिजे बाई भाषा का. अरे परभणीच्या शिवाय आपल्या इकडे 11-12 त्याच्याशिवाय पर्याय नाही. तर सध्या सत्तेत बसलेले 11-12 पुढे चाचीचे तुम्ही लावा आम्हाला घेते नाही. अरे पण विनंती काय आहे, तुम्ही भगत सिंग त्या माणसानं 63 दिवसाचं उपोषण आहे ज्याला या देशाला हसत हसत मरावं लागतं. त्या देशात त्या माणसानं गाजलेल्या नाऱ्याला तुम्ही जर दहशतवाद ठरू शकत असाल, देशद्रोही ठरू शकत असाल तर सर्वात मोठे देशद्रोही तुम्ही आहेत. तुम्हाला खुर्च्या सांभाळता येणार, तुमची लायकी ती नाही. आणि म्हणून मी मोठ्या स्टेजवर सांगितलं नसल होत त्या एकदा खुर्च्या आमच्या हातात तुम्हाला बी यायला बी सरळ नाही केलं आमचे नाव बदला. सरळच हे वातावरण बदलायचं असतं त्याला पर्याय मात्र एकच आहे बाळांनो, एकत्र या. सध्या काळ आपला वाईट आहे. 2029 ला भविष्यवाणी झाली पुन्हा सरकार यायचंच येणार आहे म्हण यायचंच येणार आहे म्हण. म्हणजे तुम्ही एकान फॉर्म भरू नका काय उभं राहून बेजार होता. एक काम आपल्याला करावं लागेल, आपण प्रत्येक जण उभं राहू, जाऊ द्या 15,000 रुपये. आपल्याला आपल्या बायकोचं मतदान आपल्याला पडलं पण आपलं मतदान ते हेल्प पडलं पाहिजे. मानणारे नेमके किती आहेत पाहू द्या. म्हणून संघर्षाच्या लढाईमध्ये लढत असताना भावांनो बहिणींनो अन्याय आपल्यावर व्हायला त्या अन्यायाचा निवड त्या अन्यायाचा प्रतिकार आपल्याला करावं लागते. लग्न लोकांच्या भरोश्यावर जमत नसते. अन्याय आपल्यावर व्हायला रस्त्यावर आपल्याला यावं लागेल, त्या विरोधात बोलावं लागेल. बोलता येत नसेल तर चालावं लागेल, चालता येत नसेल लिहावं लागेल, लिहत नसता लिहिता येत नसेल तर जी लोक रस्त्यावर येतात त्याच्या पाठीमागं उभं राहावं लागेल. ही चळवळ आपल्याला जिवंत ठेवावी लागेल. आणि ही चळवळ जिवंत ठेवायची तर मी इथं आलो. अनेक जण आहेत. तुम्ही काय करता की मला काय वाटल है ना, पोरांना सांगता की केस पडल, आपल्या मागं लागतील. अरे जर आपल्या मागं लागतील, आपल्यावर केस पडतील, सरकार आपल्याला दडपशाही करतील आणि हे म्हणून तुम्ही भीत असाल तर तुमची अवकाश समाज सुधारक विचारवंताच्या नाव घेऊन बोलण्याची नाही. ज्याला बाबासाहेबांवर बोलायचंय, ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलायचंय, ज्याला भगतसिंगावर बोलायचंय, जिथं अन्याय झालाय त्या अन्यायाचा बिमोड त्यानं केलाच पाहिजे. त्याला म्हणता येईल खऱ्या अर्थानं भीमसैनिक, त्याला म्हणता येईल छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा. म्हणून जिथं अन्याय होईल तिथं एकत्र या. ये सूरत बदलनी चाहिए, ये सूरत बदलनी चाहिए. मेरा सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, ये सूरत बदलनी चाहिए. हो सीने में आग कहीं तेरे सीने में ना सही, मेरे सीने में सही हो आग कहीं भी, वो आग जलनी चाहिए, वो आग जलनी चाहिए. त्यासाठी आपण एकत्र या, हे पेट ठेवूया. आजचा एक दिवस आहे. दगडावर घणानं घाव घालत असताना कुठल्या तरी एका ठोक्यामध्ये दगड फुटतो, पण तो दगड फोडण्यामध्ये पहिल्या ठोक्याचं पण योगदान असते. या परभणी मधल्या ज्या कमिटीने हे लोक एकत्र आणले, मोर्चा केला, त्या दगडावरला पहिला ठोका म्हणजे आज आपण इथं जमलो हे वातावरण आहे. आणखी ठोके आपल्याला चालूच ठेवावे लागतील आणि ही मुर्दार व्यवस्था दगडासारखी चकनाचूर करायची असेल तर एकत्र येणं काळाची गरज आहे. माझा पेशा कोणता आहे, मी कोणता आहे, मी काय करतो, माझं काम कोणासोबत पडतंय, ह्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पक्ष राजकारण. इथं म्हणतो इथं बीजेपीचे होते ना, त्याही बी येऊन इथं थांबायला पाहिजे होतं. पण तो पोरग परीक्षा देणार नाही का तू पोरग अमेरिका शिकायला जाणार आहे. काही काही पोरच नाहीत म्हणून नाही. आता कोणत्या भक्ताबद्दल बोलायचं नाही, पण त्याचे पोर आहेत. अरे तुमचं काम आहे बरं, तुमचा संबंध बी नाही ना. ज्या माणसाचं स्टेटस ठेवायला त्याच्याकडे तो नंबर शिवाय का काही गरज आहे का? इथून शुभेच्छा द्यायला मोदी साहेबांना, मोदी साहेबांचा नंबर घ्यायचा का? थँक्यू म्हणणार आहे ते. मग आपलं काम काय, त्याचं समर्थनाची पोस्ट टाकायला आम्ही हे म्हणून बरं आहे, आम्ही पेपर फोडण्यात वाचलं. अरे बंद करा जरासं. विद्यार्थ्याच्या समस्या पहा. 23 लेकरं मेले, ज्याच्या घरचं लेकरू मेले का, त्या गुजरातच्या पालकाची एक मुलाखत आहे का, त्याचं लेकरू मेले, त्याचा फोटो पुढे, तो बाप ढासा रडतो की या लेकराला न्याय भेटावा. तो न्याय एकाच गोष्टीने भेटेल की नीट मध्ये माझ्या पोरानं 700च्या जवळ मार्क घेतले असते, पण ते पोरग नाही, एकुलतं एक पोरग होतं. आणि ते पोरग जाण्याची जबाबदारी कोणाची आहे की ज्या खात्याकडे तुमचे. तुम्ही अलीकडे काय केलंय, टीईटी मध्ये टीईटी पेपर 28 तारखेला आहे. शिक्षक अहोरात्र बेजार झाले भाऊ, अहोरात्र बेजार झालं. उद्या पेपर आहे. इथून तिथे गेले 300 किलोमीटर अंतर पार केलं आणि सायंकाळी 5 ला कळलं पेपर फुटला. त्या शिक्षकांचं काय, त्या शिक्षकांचं काय. आरोग्य विभाग होता, आरोग्य विभागाचे पोरं जळगावला गेले.
आरोग्य विभागाचं पोरगण यवतमाळला गेलं, तिथं गेल्यावर त्याला मेसेज आला पेपर कॅन्सल आहे, त्या लेकराचं काय. या इथं बीएडचं आंदोलन केलं मी, इथं बीएडच्या इथं सॉफ्टवेअर हँग झालं. त्या ठिकाणी काय होतंय, त्या ठिकाणी मुर्दार व्यवस्थेला जागा करायचं, एक कम्प्युटर घेतलं, धनक जाती दिलं, सिस्टीमच हलवून टाकली. अरे तुम्हाला तो बिमार करता आला पाहिजे. दुसऱ्या दिवशी त्या पोरांचे पैसे वापस आले, खाण्यापिण्याचं सरकारनं केलं, पेपर नांदेडला त्याला जाणे येण्याचे पैसे पोरा दिले, फक्त एक कम्प्युटर आदळल्यामुळं, एकच कम्प्युटर आदळल्यामुळं. हे तुम्हाला करावं लागेल. तुम्ही विचार केस पडाल, केस पडाल काय होईल. नंबर 1 कार्यक्रम आहे, साल उठवता, 7ची आहे, तुझ्या घरी तुझी बायको येईन, 11 जेवायला हे कळलं का, ऊन लागणं पुन्हा 5ला मधात हे, सकाळी 6 बाहेर हे, 7ला जेवण हे, शुगर बिगर नीट होती तुझी. नंबर 1 वातावरण आहे, लय मोठा डोम हे, 56 इंच टीव्ही हे, ह्या पाहत बस. हे आंध्राचे पिक्चर आहेत बघा, बघ मारा मार्या. बाहेर ये रे, काय निघालाच ना बाहेर, चलाव धूळ लागायली, लय पळाव खडा लागायला. त्याच्यापेक्षा ते नंबर 1 वातावरण आहे, ते कमी पडलं पाहिजे, एवढे लोकांमध्ये बसलं पाहिजे. ही सध्या काळाची गरज आहे. विषय हसण्याचा नाही. एकच विनंती, आंदोलन